भारताचा 71वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र आनंदात साजरा होत असताना अमरावतीच्या जुना धामणगाव येथील सरपंच व सदस्यांनी उपोषण सुरू केलंय। अमरावती ते धामणगाव रस्ता रुंदीकरणाचं काम करीत असताना 8,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या जुना धामणगाव येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं वारंवार या बाबीचा पाठपुरावा केला असतानाही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त राहिल्यानं अखेर सरपंचसह सदस्यांनी देखील त्रासाला कंटाळून प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण सुरू केलं। पाईपलाईन फुटल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची दुरावस्था निर्माण झाल्यानं जोपर्यंत पाईपलाईन दुरुस्त करून देण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विशाल कोळी यांनी दिला आहे। रुंदीकरण अमरावती ते धामणगाव रस्त्याचं जे रोड रुंदीकरण सुरू आहे त्याच्यात जी विरुळवरून होणारा पाणी पुरवठा होता धामणगाव जुना धामणगावकरिता ग्रामपंचायत लेवलवर तो त्या पाईपलाईनमध्ये पूर्णतः यांनी म्हणजे नादुरुस्त झाली आहे, तोडफोड झाली आहे। त्याची आपण यांना दुरुस्ती करून मागितली होती प्रशासनाला, तर त्यांनी करून द्यायचं कबूल केलं होतं, पण गेल्या 6 महिन्यापासून ती पूर्णतः तुटफूट झाली असून तिची पुनश्च दुरुस्ती झाली नाही। आम्ही वारंवार प्रशासनाला मागणी केली की बुवा दुरुस्ती करून द्या, हे करून द्या, पण त्यांनी आजपोतही करून दिलेली नाही। म्हणून शेवटचा उपाय म्हणून आजपासून उपोषणाची सुरुवात करत आहे आणि हे उपोषण हे जोपर्यंत पाईपलाईन सुरू करून देत नाही तोपर्यंत असंच राहील। मी जुना धामणगाव सरपंच, सगळे गावकरी सदस्य आणि मी स्वतः सरपंच, आमचे जे पाईपलाईन तुटफूट झालेली आहे ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही आणि प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करूनही त्यांनी ते दुर्लक्ष केल्यामुळे मी आजपासून उपोषणाला बसत आहे। जोपर्यंत आमची पाईपलाईन होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।